परमेश्वराने आपल्याला बोलवलंय. गॉड हॅज कॉल्ड अस. आपण सगळे असेच प्रभूमध्ये नाही आलो. हालेलुया. प्रभूने आपल्याला त्याच्या राज्यामध्ये बोलवलं आहे. हालेलुया. कारण काहीतरी आहे, बोलवणं असंच नाही आहे. परमेश्वराने एवढ्या पृथ्वीवर शोधून आपल्यालाच का बोलवलं आहे, काय परमेश्वराची योजना आहे ते जाणणं आपल्याला जरुरी आहे. हालेलुया. 1 Peter 2:9. परमेश्वराने आपल्याला वाचवलं आहे, परमेश्वराने आपल्याला बोलवलंय एक उद्देश घेऊन. हालेलुया. परमेश्वराचा एक उद्देश आहे आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्याला बोलवण्यासाठी, आणि आपल्याला एक परमेश्वराचा उद्देश आहे तो परिपूर्ण करणं गरजेचं आहे. आपण पाहतो पेत्रसच्या अध्यायामध्ये 1 Peter 2:9 मध्ये परमेश्वराने आपल्याला अंधकारच्या राज्यातून उजाळाच्या राज्यामध्ये बोलवलंय की त्याचा काय करायला पाहिजे, काय पर्पज आहे परमेश्वराचा, त्याचा प्रचार म्हणजे त्याचा प्रचार करावा, त्याच्याविषयी बोलावं लोकांना. म्हणून परमेश्वराने शोधून आपल्याला, समजलं ना, कल्याणमधने शोधून एवढेच लोकांना का निवडलंय. परमेश्वराने जेव्हा आपल्याला बोलवलं आहे तर परमेश्वराचा एक पर्पज आहे. परमेश्वर असंच कोणा बोलवत नाही. हालेलुया. परमेश्वर बोलवण्याचा परमेश्वराचा एक स्पेसिफिक डोक्यामध्ये पर्पज असतं, या व्यक्तीला मी का बोलावं. हालेलुया. आणि ते जाणणं जरुरी आहे आपल्याला. ते काय बोलवणं आहे परमेश्वराचं. कशाला मला परमेश्वराने बोलवलं, परमेश्वराला काय काम धंदे नव्हते, मी तर चांगला मजा होतो. परमेश्वराने ज्यावेळी मला बोलवलं तर परमेश्वराचा एक स्पेसिफिक पर्पज होता मला बोलवणं. हालेलुया. आणि त्याच्यावर काम करणं मला गरज होतं आणि मी ते काम परिपूर्ण करतोय. हळूहळू परिपूर्ण झालो नाही, अजून करतो आहे. हालेलुया. तसं ज्यावेळी परमेश्वराने जर आपल्याला बोलवलं आहे तर परमेश्वराचा काहीतरी एक पर्पज आहे, एक काहीतरी उद्देश आहे. जर आपण तो उद्देश परमेश्वराचा परिपूर्ण करत नसेल, परमेश्वराने आपल्याला बोलवलं आहे याचा अर्थ आहे परमेश्वराचा उद्देश आपण आपल्या जीवनात परिपूर्ण करत नाही. ज्याच्यासाठी परमेश्वराने आपल्याला बोलवलं आहे तर आपण आपला जीवन जगतो आहे. हालेलुया. आपल्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये आपण जगतो आहे, आपल्याला पाहिजे तसं आपण जगतो आहे. परमेश्वराचा उद्देश काय बोलवणं बाजूला. हालेलुया. परमेश्वराला काय काम धंदे नव्हते म्हणून मला निवडलं, मला बोलवलं, असं आहे का. परमेश्वराने ज्यावेळी मला बोलवलं, परमेश्वराने ज्यावेळी निवडलं, परमेश्वराने मला वाचवलं, परमेश्वराची इच्छा होती की मी पण लोकांना काय करावं, वाचवावं. जेव्हा मी बंधनामध्ये होतो, जेव्हा मला बंधन माझे कळत होते, ओके, तर परमेश्वराची इच्छा होती की मी पण काही लोकांचे बंधन तोडावे. जसा परमेश्वर माझा तोडायला लागला तशी परमेश्वराची इच्छा होती की मी पण काही लोकांचे बंधन या बंधमुक्त लोकांना करावं. ही परमेश्वराचा माझ्यासाठी उद्देश होता. हालेलुया. मला ह्यासाठी परमेश्वराने बोलवलं. तुम्हाला कशासाठी परमेश्वराने बोलवलं. रविवारी यायचं, इथे बसायचं, स्टेजवरती काहीतरी बडबड करतो ऐकायचं, 1 तास अर्धा तास, ओके, इथे काहीतरी होतं, ओके, नंतर आपलं जायचं, आपलं जीवन जगायचं. परमेश्वराने कशाला बोलवलं. परमेश्वराची काय योजना आहे. परमेश्वराने कशाला बोलवलं. हालेलुया. समजलं. काहीच माहिती नाही आपल्याला. कशाला अंधकारच्या राज्यातून काढून उजाळाच्या राज्यामध्ये घेऊन आला. काहीतरी उद्देश असेल परमेश्वराचा. कशाला इस्रायल लोकांना इजिप्तच्या बंधनातून आणलं, कशाला आणलं त्या लोकांना, एक देश स्थापित करण्यासाठी. परमेश्वराला काही टाइमपास करायचा नको त्या लोकांमध्ये. परमेश्वराने यासाठी एवढे चिन्ह चमत्कार केले, चिन्ह चमत्कार करून त्या लोकांना तिकडनं काढून एक देश बनवायचा परमेश्वराचा देश होता. तसाच परमेश्वराने आपल्याला बोलवलंय तर काहीतरी परमेश्वराची योजना असेल आपल्याद्वारे. बायबल मध्ये बघूया एक व्यक्ती, आणि ती योजना जर आपण करत नसेल, ती योजना परमेश्वराची नियुक्त केली आपण जर परिपूर्ण करत नसेल, सावध राहा. तुमच्यावर, तुमच्या परिवारावरती समस्या येणार. तुम्ही ज्या लोकांबरोबर आहे त्या लोकांवरती परमेश्वर समस्या पाठवणार. तुमच्यामुळे दुसरे लोक गोच्या देतील. मी दाखवतो तुम्हाला.
हालेलुया. जोन्ना किती लोकांना माहिती आहे? जोन्ना माहिती आहे ना? जोन्नाला काय सांगितलं परमेश्वराने? जोन्नाला परमेश्वरने निवडलं. जोन्नाला परमेश्वरने निवडण्याचं एक कारण होतं की जा त्या निनेवा शहरामध्ये जाऊन काय कर? घोषणा कर. हालेलुया. यासाठी जोन्नाला निवडलेलं. हालेलुया. जोन्ना काय करतो? कशाला जाऊ दे ना, आपण आपलं जीवन जगूया. त्याला वाटतं मस्त आपण एक टूरला जाऊया, मस्त तिकीट काढतो आणि त्याला वाटतं मस्त क्रूज मध्ये झोपूया. हालेलुया. मस्त एन्जॉय करूया. परमेश्वरने जे बोलवलंय, परमेश्वरचं जे आपल्याला उद्देश आहे तो राहू दे बाजूला. जे परमेश्वरने सांगितलं ते अजिबात ऐकायचं नाही. मला आता काय करायचंय? माझाच करायचंय. कळतो तो तिकडनं बायबल सांगतो. वाचूया योना अध्याय काढूया मोठी मध्ये. ओके. स्वतःच्या संकल्प म्हणजे काय? स्वतःच्या योजनाप्रमाणे व कृपाप्रमाणे आपल्याला काय करणार? तारलं म्हणजे तारण दिलेलं आहे, म्हणजे सेव्ड. पवित्र जीवन जगण्यासाठी बोलवलंय पुढे. बिफोर द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड, पृथ्वी रचायच्या आधीपासून परमेश्वराची योजना होती की ह्या व्यक्तीला मी काय करणार? वाचवणार. हालेलुया. या व्यक्तीला बोलवणार, या व्यक्तीला वाचवणार आणि माझा जो उद्देश आहे हा व्यक्ती परिपूर्ण करेल या पृथ्वीवर. टोटल समजलं कॉन्सेप्ट होता. हालेलुया. म्हणून आपण ज्या पृथ्वीवर आलो अंधकारामध्ये होतो, परमेश्वराने त्या अंधकारच्या राज्यातून काढून आपल्याला उजालाच्या राज्यामध्ये आणलंय. हालेलुया. जे परमेश्वराचा उद्देश आहे की आपण परिपूर्ण केलं पाहिजे. हालेलुया. योहन्ना बघतो आपण, योहन्नाचा अध्याय, जोन्नाच्या या अध्यायामध्ये जोन्नाला बघूया. जोन्नाला परमेश्वराने एक स्पेसिफिक योजना दिली. स्पेसिफिक परमेश्वराने त्याला योजना दिली. स्पेसिफिक पर्पस होतं परमेश्वराचं. काय करतो आणि काय होतं बघा. वाच 1 आणि 2 मध्ये. हालेलुया. काय म्हणतो परमेश्वर? जोन्नाला जा त्या शहराला, निनेवा शहराला जाऊन जोरदारामध्ये प्रचार कर, कारण त्या शहरामध्ये एवढे पाप झालेले आहे की ते पापाची गूंज स्वर्गामध्ये आलेली आहे. तर परमेश्वर त्या निनेवा शहराला नाश करायची योजना केलेली, परंतु परमेश्वराची योजना होती की जोन्नाद्वारे तरी परमेश्वर ते करणार नाही. जोन्ना या व्यक्तींना वाचवणार. जोन्ना जाईल तिथे प्रचार करेल, ही व्यक्ती मुडणार, माझा क्रोध त्याच्यापेक्षा बाहेर राहील, मी यांचा नाश करणार नाही. ही परमेश्वराची योजना. हालेलुया. त्याला योजना सांगतो, जा तिथे सांग. तो काय करतो? पळतो. त्याला वाटतं आपण जाऊया आफ्रिकाला, शिप मध्ये बसू. मध्ये वाच काय लिहिलंय? जहाज मध्ये मस्त सफारी करायला तिकीट काढतो आणि मस्त झोपतोय. त्याला वाटतं मस्त आपण सैर करूया. हालेलुया. परमेश्वरा सोडत नाही. हालेलुया. परमेश्वराने जी योजना दिली ती परिपूर्ण करणं मनुष्याच्या जीवनामध्ये जरुरी आहे. जर केली नाही, जोन्नाने केली नाही, पुढे बघ काय झालं त्याचं. वाचलं असेल तर कळेल तुम्हाला, नाही वाचलं असेल तर सांग तुम्हाला पुढे. हालेलुया. होतो त्याला वाटतं आपण पण जीवनामध्ये तसंच आहोत. माझ्या मस्त रिलॅक्स पिकनिक म्हणतोय. समजलं ना? मस्त उठायचं, बिटायचं, खायचं, मस्त सुंदर जेवण बिवण भेटलं, चांगले कपडे एवढे घालायचे, कामाला जायचं, कामावर आलं, घरात वास. हालेलुया. प्रभूने कशाला बोलवलं माहिती? अंधकारच्या राज्यातून काढून कशाला उजेला आलं माहिती नाही. हालेलुया. फक्त मला माहितीये माझं जीवन कसं जगायचं, बस. बाकी दुनिया गेली खड्ड्यामध्ये. लोक मरतात, मरू दे. आजारी आहेत, मरू दे. हालेलुया. जोन्नाला पण तसं वाटलं, ऐश करू आपण. बघा काय झालं? प्रभू शांत बसत नाही. लक्षात ठेवा, प्रभू शांत बसत नाही. तुम्हाला वाटत असेल प्रभू समस्या पाठवतो. जोन्ना ज्या जहाजामध्ये होता त्या जहाजावरती परमेश्वराने काय केलं? समस्या पाठवली. ती लोक त्याच्यावर होती, ते सुद्धा घाबरले, त्यांचा सुद्धा नुकसान झाला. माहितीये तुम्हाला? माहितीये ना? कारण त्या जहाजामध्ये काय आलं? तुफान आलं, जहाज डुबायला लागली. हेलवणी काय केलं? सगळं सामान त्यांचं होतं ओतलं खाली, होडी हलकी करायला. नुकसान कोण झालं?
म्हणून एक व्यक्तीला ज्यावेळी परमेश्वर बोलतो, प्राचारण असतं, त्याचं काम करायचं, तो करत नाही, तो लोकांबरोबर असतो ना, लोकांचा सुद्धा नुकसान होतो. हालेलुया. हे डुबणारच आहे, तुम्हाला घेऊन सुद्धा डुबणार. जी लोक त्यांच्या बरोबर आहे ते सुद्धा डुबणार. हालेलुया. इथे तसंच झालं. शेवटी काय झालं, त्याला डुबवला लोकांना. शेवटी तुम्ही पण डुबणार. हालेलुया. परमेश्वराचं बोलणं कशासाठी आहे हे महत्व जाणलं पाहिजे आपण. तेव्हा मनुष्य शांत बसत नाही. परमेश्वराने जे ज्याच्यासाठी बोलवलं ते परिपूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार त्यावेळी. जर आपल्याला माहितच नाही ना, आणि आपण आपला जीवन जगतोय, तर आपल्या जीवनामध्ये समस्या येणार, आपल्या परिवारामध्ये समस्या येणार. समजा मी काय बोलतो तुम्हाला, एक व्यक्ती होता प्रभूमध्ये सेविकाई करायचा. काय झालं माहिती नाही, मध्ये सेविकाई सगळं बंद झालं त्याचं सगळं. मी त्याच्याबरोबर टच मध्ये होतो. त्याला बोला, परमेश्वर मला सांगतोय उभा राहा तू, कारण तुझ्याद्वारे परमेश्वर अद्भुत काम करणार आहे, भरपूर आत्मे वाचणार आहे तुझ्याद्वारे. त्या नगरामध्ये तू प्रार्थना करणार, ते नगर तू हलवणार. म्हणून ऐकलंच नाही त्यांनी, ऐकलंच नाही. दररोज प्रत्येक 15 दिवसाला, आठवड्याला फोन असायचा माझा, काय करतोय, काय करतोयस, करतोयस की नाही, उठ उभा राहा. ऐकायचा, हो मी बघतो, मी करतो. काय झालं माहितीये, त्याच्या जीवनामध्ये समस्या वाढायला लागली. एक वेळ अशी आली, तो आत्महत्या करणार होता. हालेलुया. तोच जो प्रभूचा सेवक काय करायचा, तो आत्महत्या करायला गेलेला. आणि जसा तो आत्महत्या करायला गेलेला, त्याच वेळी मी प्रेयर मध्ये बसलो. परमेश्वर सांगितलं मला, उचल फोन आणि त्याला फोन लाव म्हणून. मला माहिती नव्हतं तो आत्महत्या करतोय म्हणून. मी त्याला फोन लावला, रिंग वाजला, तो रिंग त्यांनी हे केलं, म्हणजे घेतलं आणि तो उडी मारणार होता. तेवढा कळलं ना, उडी मारणार होता. तेवढ्यात त्यांनी विचारलं, मला त्याला फोन आहे, तर फोन घेतला, झटकून त्याने फोन घेतला. आणि मी त्याला एकच बोललो, जिथे आहे तिकडनं उठ आणि माझ्या समोर उभा राहा. हालेलुया. त्या व्यक्ती तशीच बस पकडली, मला भेटायला आला. मग प्रार्थना केली. त्याला मी सांगितलं, जे परमेश्वरनी बोलवलंय, जे तू कार्य केलं नाही, तर परमेश्वर तुला सोडणार नाही, तुला मृत्यू सुद्धा देणार नाही. त्याच्या मागे लागून 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 आता पुढे उभा झालाय तो. हालेलुया. आणि मला म्हणतो, पास्टर मी प्रेयर करतो ना, तर गावामध्ये बोंब झाली आहे की कसली प्रार्थना आहे. हालेलुया. लोक विचारून विचारून यायला लागले. हालेलुया. हालेलुया. म्हणजे तो व्यक्ती जे परमेश्वरनी बोलवलं ते करत नव्हता, त्याला उद्देशच माहिती नव्हता परमेश्वरनी कशाला बोलवलं. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या, आत्महत्या करायचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. हालेलुया. हालेलुया. झोन्नाचं तसं झालं, झोन्ना पण पळाला. हालेलुया. शेवटी काय केलं, त्याला समुद्रात टाकलं गेलं. कारण त्याला माहित होतं हे समुद्र शांत होणार नाही. लोकांना म्हणतो, मला या समुद्रात टाका, म्हणजे हे समुद्र शांत होईल. जोपर्यंत त्या समस्याला तुम्ही तोंड देणार नाही, जे परमेश्वरकडनं आलं, तोपर्यंत ते शांत तुमच्या जीवनामध्ये पण होणार नाही आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा होणार नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणतात ना काही लोक, घरामध्ये समस्या आहे, घरामध्ये असं चाललंय, घरामध्ये असं चाललंय. कारण आहे का, त्याला कारण आहे. काय म्हणतात ना, या व्यक्तीमुळे मी डुबलो कारण ती व्यक्ती ज्या कामासाठी बोलवलेलं तू पण करत नव्हता आणि तो व्यक्ती पण करत नव्हता, तर दोघं डुबले. 4 मध्ये वाच, त्याच्या शोधनामध्ये 4 मध्ये काय लिहिलंय. हालेलुया. 5वा वाच, बघ काय लोकांवरती पण समस्या आली. काय होतं ते जहाजामध्ये, ते मर्चंटशिप होती, माहितीये तुम्हाला. म्हणजे त्या जहाजामध्ये अन्न धान्य बिन्न नेत होते, माहितीये ना. ते सगळं त्यांना फेकायला लागलं. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये काय आलं, नुकसान झाला. लाखोचा माल असेल, आता जीव वाचवायचा का लाख वाचवायचे. हालेलुया. त्यांना नुकसान. हे साहेब बसले कंगाल,
झाला नुकसान सगळ्यांचा. हालेलुया. आता त्याला माहित आहे काय करायला पाहिजे, कारण त्याला माहित आहे परमेश्वराची योजनाच्या विरुद्ध मी बोलतो आहे. हालेलुया. 1 मध्ये 15 आणि 15 वचन 16 सोडूया, 17 वाचूया. 15 वचन वाचा आणि 17 वचन वाचा. हालेलुया. काय केलं त्या व्यक्ती लोकांनी? जोनाला समुद्रात फेकलं. समुद्रात फेकल्यावर काय झालं? मोठा मासा आला. मासाच्या पोटामध्ये 1 तास पण थांबू नाही शकणार मनुष्य. हालेलुया. तर मासा गिळतो ना, तर मासा ऍसिड भरपूर सोडतो, माहिती आहे ना. ते जे पण खाल्लंय, जे पण त्यांनी घेतलंय ते जिरवण्यासाठी, ते वितळण्यासाठी ऍसिड सोडत असतो. त्या ऍसिड मध्ये आमचे बंधू जेवणा 3 दिवस होते झोपले. हालेलुया. बरं, नरकापेक्षा ते 3 दिवस पोटात, तरी माशाच्या पोटात चाललं ते. हालेलुया. परिस्थिती बघा जेवणाची काय झाली. हालेलुया. तशी आपल्या लोकांची परिस्थिती आहे. काय लोकांना माहितच नाही परमेश्वरने कशाला अंधकारच्या राज्यातून कारण उजालाच्या राज्यामध्ये घेऊन आला. हालेलुया. आणि 3 दिवस का होता? काय एकच दिवस नाही ठेवू शकला असता? परमेश्वर ठेवू शकला असता. अर्ध्या दिवसात सुद्धा पण ठेवू शकला असता. पण 3 दिवसच का? ती समस्या जोनाच्या जीवनामध्ये 3 दिवसच होती आणि ती त्याला वैयक्तिक सहन करायला लागली. लक्षात ठेवा, जेव्हा जहाज मध्ये होता तर सगळ्यांना सहन करायला लागला. आता परमेश्वर त्याला एकटा माशाच्या पोटामध्ये ठेवून 3 दिवस ठेवलं. त्याला काय करत होती 3 दिवस? आपण म्हणतो 3 दिवस. येशू सुद्धा बोलतो ना, जसा जोनाचा पुत्र 3 दिवस माशाच्या पोटामध्ये राहिला, तसाच मनुष्याचा पुत्र 3 दिवस पृथ्वीच्या छातीमध्ये. He will be the heart. 3 दिवस. मी भरपूर विचारलं बरोबर, 3 दिवसच का? विचारायला 1 दिवसात सोडायला पाहिजे होतं. तुला दयाने आली का? ठीक आहे, 2 दिवस दयाने आली का तुला? विचारलं 3 दिवस प्रभू का? तेव्हा मला परमेश्वराने सांगितलं, वचनामध्ये आहे. हालेलुया. कोणी तुम्हाला विचारलं 3 दिवस का होता जोना माशाच्या पोटामध्ये? लगेच सांगायला पाहिजे तुम्ही 3:3 मध्ये. 3:3 मध्ये वाच. किती दिवस? किती दिवस? पुरा राऊंड मारायला किती दिवस प्रचार करून? 3 दिवस. माशाच्या पोटामध्ये किती दिवस? 4 दिवस असते तर 4 दिवस असतात. हालेलुया. 3 दिवसाचा तो नगर होता राऊंड मारून. ह्याला प्रचार करायचं होतं. म्हणजे जेवढा दिवस आपल्याला पृथ्वीवरती प्रचार करायचा आहे, या आपल्याला जे काम दिले ते करायचं आहे, ते करत नसेल तर आपण कुठल्या तरी माशाच्या पोटावर नक्की आहोत. आपल्याला माहिती नाही. तेवढेच दिवस आपल्या जीवनामध्ये समस्या असते. परमेश्वर माशाच्या पोटामध्ये असणं म्हणजे काय समजतं तुम्हाला? काय समजतं? काय दिसत नाही, काय दिसत नाही. ओके. काय मदत येत नाही. आणि जे येतं ते सगळं काय येतं? वाईट येतंय, ऍसिडच येतंय. ओके. काय दिसत नाही, कोणाला हाक मारू शकत नाही, कोणाला कोणी मदतीला येणार नाही, फक्त तुम्ही एकटे. हालेलुया. हालेलुया. वाच पुढे 10 पर्यंत वाच. हालेलुया. काय करतोय? 3 दिवस साहेब पोटात होते, आता 3 दिवस फिरतो आहे, प्रचार करतो आहे. काय होतं? तिकडचा राजा आपले राजवस्त्र काढतोय, घुटण्यावर येतो आहे. ओके. सगळ्या लोकांना बोलतोय काय करा? उपवास करा, प्रार्थना करूया. परमेश्वरचं मन ओळेल आणि परमेश्वर हे शर नष्ट करणार नाही. हालेलुया. किती लोक होती माहिती तुम्हाला? निनिवेमध्ये किती लोक होती? अरे किती परमेश्वर बोलतो? 1,20,000. म्हणजे योहानाला प्रचार करायचा तर 3 दिवसाला 1,20,000 लोक त्याचे प्रचार ऐकणार होते. त्याच्या एक प्रचाराने 1,20,000 लोक. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला काय बोलतो? त्याला त्या उद्देशाने बोलवलेलं परमेश्वर. आपल्याला कोणत्या उद्देशाने परमेश्वराला बोलवलं? आणि जो मनुष्य परमेश्वराचा उद्देश परिपूर्ण करायला निघतो ना, त्या उद्देशामध्ये चालतो,
त्याच्यावर येणारी सर्व संकट परमेश्वर आधी सांगतो त्या. हालेलुया. परमेश्वर आधीच सांगतो त्या व्यक्तीला की ह्या व्यक्तीपासून तू सावध राहा. ह्या घटना या शहरामध्ये घडणार आहे, जाऊ नकोस. ह्या व्यक्ती तुला फसवणार आहे, या तो व्यक्ती तुला बरोबर नाही जीवनामध्ये, तो तुला पाडणार आहे, तिथे सावध राहा. कारण परमेश्वराच्या योजनाप्रमाणे आपण चालतो आहे. जो व्यक्ती परमेश्वराच्या योजनाप्रमाणे चालतो, योजना परमेश्वरची परिपूर्ण करायचा प्रयत्न करतो, तो मनुष्याला परमेश्वर सांभाळतो. हालेलुया. त्या व्यक्तीला परमेश्वर कोण सांभाळतो माहिती आहे? परमेश्वर सांभाळतो. त्याला वॉर्न करतो आधी की ही गोष्ट घडणार आहे, सावध राहा. या इकडे जाऊ नको, सावध राहा. या त्या व्यक्तीशी दूर राहा, सावध राहा. कारण तो जो व्यक्ती आहे तो परमेश्वरची योजना, परमेश्वराचा उद्देश परिपूर्ण करतो आहे. हालेलुया. आणि जो करत नाही त्याला कधीच परमेश्वर बोलणार नाही की सावध राहा याच्यापासून, किंवा तिकडे नको जाऊ, या इकडे नको जाऊ. उत्तम परमेश्वर तुम्हाला पाठवेल, उत्तम तुम्हाला पाठवेल. जा तिथे समस्यामध्ये पड. म्हणजे एखादा माझी आठवण आली तुला, जोपर्यंत योजना माशाच्या पोटात नव्हता तोपर्यंत त्याला परमेश्वरची आठवण नाही आली. दुसऱ्या अध्यायामध्ये बघा, जेव्हा परमेश्वर तो पोटात होता त्याची प्रार्थना ऐका. प्रार्थना लिहिली आहे त्यांनी, हे परमेश्वरा माझ्यावर तू दया कर. आणि त्याच्या आधी ऐश करत होता, मजा करायचा. हालेलुया. हालेलुया. लक्षात ठेवा, परमेश्वरच्या योजनामध्ये जर आपण चालतो आहे, परमेश्वरची योजना परिपूर्ण करतो आहे, परमेश्वर प्रत्येक समस्यातून त्या व्यक्तीला काढतो आहे. आता तुम्हाला उदाहरण सुद्धा मी दिलं. हालेलुया. आणि तो व्यक्ती आज सेवी काय करतोय, त्याच्या घरामध्ये भरभराटचा आशीर्वाद आहे. हालेलुया. हालेलुया. एक वेळ त्याला भिकारी असे म्हणत होते लोक, आज तो ऑटोमॅटिकली पैसा पण सुद्धा बनवतो आहे. हालेलुया. सर्व घरामध्ये आशीर्वाद यायला लागला. लोक बघतायत, म्हणतात काय चाललंय यांच्याकडे, काय चाललं असं. फॉरेन फंड आला वाटतं. लोकांना परिस्थिती बदलताना सुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसली, याची मी तुम्हाला गवाही देतो. हालेलुया. परमेश्वराने जर बोलवलं आहे, परमेश्वराने कशासाठी बोलवलं, त्या योजनामध्ये आपण चालतो आहे की नाही हे स्वतःला जाणणं जरुरी आहे. हालेलुया. When you are accomplishing His purpose, God warns you about trouble in advance. परमेश्वरच्या योजनाप्रमाणे जर आपण चालतो आहे, येणारे सर्व समस्याला परमेश्वर आधीच वॉर्न करतो. हालेलुया. संकटाला आधीच सांगतो परमेश्वर की संकट या गोष्टीमध्ये या व्यक्तीतून येणार आहे, सावध राहा. तरी वॉर्न करतो त्या व्यक्तीपासून. त्या व्यक्तीला समजवतो परमेश्वर, सांगतो, कारण तो व्यक्ती परमेश्वरच्या योजनामध्ये चालतो आहे. हालेलुया. मी अशा लोकांना पाहिलंय ज्यांनी परमेश्वराने बोलवलंय, त्याचा उद्देश प्रमाणे बोलवलं आहे. अशी लोकांच्या जीवनामध्ये परिपूर्ण परमेश्वराचा उद्देश करत नाहीये. अशा लोकांच्या जीवनामध्ये मी समस्या पाहिलेली आहे. हालेलुया. भयानक समस्या बघितलेली आहे. भरपूर त्रासदायक परिवार बघितले आहे ज्यांना परमेश्वराने अद्भुत कामासाठी बोलवले. हालेलुया. अद्भुत कामासाठी बोलवलेलं त्या परमेश्वराने. त्याच्या घरामध्ये समस्याला बघतो मी, समस्या त्यांच्या घरामध्ये सोडून जात नाही. हालेलुया. त्यांना सांगितलं तर म्हणतात समस्या गेल्यानंतर आम्ही उभे राहू. तुम्हाला समस्या कधी सोडून जाणार नाही आणि तुम्ही कधी उभे राहणार नाही. तुम्ही उभे राहा, समस्या जाईल. हालेलुया. तुम्ही उभे राहा, परमेश्वरच्या योजनामध्ये चाला, समस्या जायचं काम परमेश्वर करेल. समस्या जायची वाट बघत होणार. हालेलुया. म्हणून विचार करा की परमेश्वराने आपल्याला कशाला बोलवलं. Why God has called us. हालेलुया. हा प्रश्न परमेश्वर समोर ठेवा की प्रभू मला तू कशाला बोलवलंस. अंधकारच्या राज्यातून काढून मला उजालाच्या राज्यामध्ये तू कशाला बोलवलंस, मला कशाला वाचवलंस. तुझी योजना काय, त्या योजनामध्ये मी चालतोय की नाही बघ. मला परत या तुझी योजना माझ्या जीवनामध्ये प्रकट कर, ताकी मी त्या योजनामध्ये चालू.
हालेलुया. आणि योजनामध्ये चाला. त्या योजना, परमेश्वराने जी योजना दिली त्या योजनामध्ये चाला. बघू नका संकट आहे, संकट सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे. गॉड टेक केअर ऑफ इट. हालेलुया. रिट्रीट झाल्यावरती मी घरी आलेलो, मी नेक्स्ट डे प्रेयरला बसलेलो. तर प्रेयर करता करता माझा आनंद एवढा, आत्मा एवढा उत्साहित झाला ना, उल्हास पाहिला ना, म्हणजे आनंद जो आत्म्यात माझ्या आला ना, तो मी तुम्हाला सांगू नाही शकत. ओके. तेव्हा मला आठवलं येशू मसीह त्या शिक्षण सांगत होता. मला तेव्हा आठवलं तो उल्हास येशू कुठल्या विषयी बोलतो आहे, शांती आनंद कुठल्या विषयी बोलतो आहे. हालेलुया. जेव्हा एक लेकराला परमेश्वराने माझ्याद्वारे सुटका दिलं आणि मला जेव्हा ते समजलं की परमेश्वरची योजना मी माझ्या जीवनातून मी परिपूर्ण करतो आहे आणि परमेश्वरच्या लेकरांना मी सुटकारा करतो आहे, तो आनंद, तो उल्हास माझ्या आत्म्यामध्ये एवढं होतं की त्या दिवशी 4-5 गोळ्या डावती ते एकच मारले, मी 4-5 लोकांना मारलेच असते. म्हणजे एवढं आनंदाने मी भरलेला माझा आत्मा प्रभू समोर. आणि तो जो परमेश्वराचा प्रेम आणि जे ते अद्भुत, ते मी तुम्हाला बोलू नाही शकत, ते वेगळा अनुभव. हालेलुया.